श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी कलियुगाचा देव म्हणणाऱ्या भगवान हनुमानाच्या बालरूपाची पूजा केली जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या बालरूपाची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात. तसेच बजरंगबलीची विशेष कृपा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतात. आणि यंदा 23 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. हनुमान जयंती प्रत्येक चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराचा 11 रुद्र अवतार हनुमानाचा जन्म आई अंजनीच्या पोटी झाला होता. हिंदू धर्मग्रंथांमध्ये हनुमानांना सर्वात जागृत देव मानले जाते आणि आजही कलियुगात ते शारीरिकरित्या उपस्थित असतात आणि त्यांच्या भक्तांचे रक्षण करतात. हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण हनुमानाची विशेष पूजा केली, सेवा केली, व्रत केलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये शक्ती, बुद्धिमत्ता, ज्ञान, धन, समृद्धीची आपल्याला प्राप्ती होते. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट हे साक्षात बजरंगबली दूर करतात. त्याचबरोबर या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, दारिद्र्य, संकट ह्यापासून आपल्याला मुक्ततासुद्धा मिळत असते. आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरातनं ही एक वस्तू बाहेर फेकायची. ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, दोष आहे, दारिद्र्य आहे, अडचणी आहेत, अलक्ष्मी ते आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. ज्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय प्रभावी असा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात. जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा आपल्या घराला किंवा आपल्याला नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही. घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, कटकटी होत असतील, तर अशा परिस्थितीमध्ये आवर्जून तुम्हाला अशा विशेष तिथीला काही विशेष उपाय करण्याची गरज ही भासत असते. म्हणूनच आपल्याला हा जो उपाय तो संध्याकाळी करायचा. संध्याकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात. तर ह्या उपायाकरता आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे, त्याचबरोबर थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे, थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत. काळेच तीळ घ्यायचे आहेत, पांढरे तीळ आपल्याला घ्यायचे नाही आहेत. त्याचबरोबर आपल्याला 2 अखंड लवंगासुद्धा घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 2 हिरव्या वेलचीसुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत. तर ह्या सर्व वस्तू ज्यात आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये असणाऱ्या किंवा आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहेत, दोष आहेत, अडचणी आहेत, इडापिडा आहेत, करणीबाधा आहे, नजर दोष आहेत, अलक्ष्मी आहे, ही आपल्या घरातनं बाहेर काढण्याकरता अतिशय प्रभावी मानल्या जातात. तर ह्या वस्तू ज्या आपण उजव्या हातामध्ये घेतल्यात त्या आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला उतरवून घ्यायच्यात. 7 वेळा उतरवायच्यात. उतरवताना निरंतर आपल्याला जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप हा करत करत संपूर्ण घरातले जितके पण सदस्य असतील प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामध्ये सुद्धा ह्या वस्तू फिरवायच्यात. फिरवताना आपल्याला निरंतर जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरावरनं ह्या वस्तू फिरवून घ्यायच्यात. त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत उतरवायच्यात, उतरवून घ्यायच्या आहेत. आणि उतरवताना सुद्धा आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, दोष आहेत, दारिद्र्य, इडापिडा आहे, करणी बाधा आहे, अलक्ष्मी ती माझ्या घरातनं मी बाहेर काढून टाकलेली आणि माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणात प्रगतीही झाली आहे. अशा रीतीने आपल्या मनामध्ये भाव असला पाहिजे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सरळ त्या वस्तू घेऊन आपल्या घराच्या दक्षिण दिशेला नेऊन आपल्याला फेकायच्या. फेकताना फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे
की त्या वस्तू कोणाच्या अंगावर पडू नये किंवा कोणाच्या अंगणात पडू नये, एकदम कोपऱ्यामध्ये कुठे तो तुम्हाला घराच्यापेक्षा लांब नेऊन टाकायच्यात. अशा टाका की त्याच्यावर कोणाचा पायसुद्धा नाही पडला पाहिजे, कारण ह्या वस्तू ज्या त्या आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहेत, दोष आहेत, ते आपण बाहेर काढून टाकलेत आणि त्याचा दुसऱ्यांना त्रास हा झाला नाही पाहिजे ह्याची आपल्याला काळजी घ्यायची. त्यानंतर आपल्याला सरळ घरी यायचं. एकदा ह्या वस्तू फेकून दिल्यानंतर आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आहे, सरळ घरी यायचं आहे. आणि त्याचबरोबर हा उपाय करताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे. एकदम हा उपाय मनोभावे करायचा आहे आणि घरी आल्यानंतर आपल्याला स्वच्छ हात पाय धुवायचे आहेत आणि आपल्या स्वामींचं दर्शन हे घ्यायचं आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे. नक्की करून पहा. प्रत्येक पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला त्याचा चमत्कारिक असा बदल दिसायला लागेल. तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याची भरभरून अशी प्रगती व्हायला लागेल. जर लहान मुलं कटकट करत असतील, आजारी पडत असतील, अभ्यास नाही करत असतील तर त्यांना अभ्यास करण्यामध्ये त्यांचं लक्ष लागेल. मोठ्या मुलांनासुद्धा त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळायला लागेल. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.